सेकंड युनिट आहे ॲन्युइटी मेथड. ॲन्युइटी मेथड आणि या मेथड नुसार आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. आपल्याला काय करायचं बघा इथे ॲन्युइटी मेथड नुसार. पहिल्यांदा गोल्डन ज्युबिली मिनरल कंपनीचं हे लीज अकाउंट तयार करायचं. हे करत असताना तुम्हाला समजलं पाहिजे की लीज जी आहे ती किती रुपयाला खरेदी केली. लीज किती रुपयाला खरेदी केले? लीज किती रुपयाला खरेदी केले सांगा, परचेस सांगा. प्राइस 15,000. 15,000 रुपये. 15,000 रुपये ह्या लीजची किंमत आहे, बरोबर की नाही? हे पहिल्यांदा बघून घ्यायचं. म्हणजे ज्या वेळेला एंट्री करायची असेल त्यावेळेला जनरल एंट्री काय सांगितलेली होती मी, ज्यावेळेला वेन असेट परचेस्ड अंडर लीज अंडर ॲन्युइटी मेथड असेट अकाउंट डेबिट टू बँक सांगितलेलं होतं तुम्हाला. इथे लीज आहे, लीज अकाउंट डेबिट टू बँक. लीज अकाउंट ही डेबिट साइड आहे, क्रेडिट साइड आहे. आणि म्हणून लीज अकाउंटच्या डेबिट साइडला तारीख आपल्याला माहित नाही, आपण एक लिहू, आपल्याला माहित नाही. पर्टिक्युलर इथं लिहिणार टू बँक कंसामध्ये परचेस, कारण ती लीज खरेदी केली आणि हे किती 15,000. पहिली एंट्री झाली तुमची. जनरल एंट्री करत असताना तुम्ही काय करावं लागेल, जनरल एंट्रीला अशा पद्धतीने जनरल एंट्री करायची. काय करायची त्याच्यामध्ये लीज अकाउंट जे आहे ते तुम्ही लीज अकाउंट इथं खरेदी म्हणजे लीज अकाउंट लीज खरेदी केलेलं आहे त्याची एंट्री केली टू बँक परचेस 15,000 रुपये. आता मला सांगा व्याजाचा दर किती आहे, रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे प्रॉब्लेम मध्ये? 5%. 5%. व्याजाचा दर 5% आहे आणि 15,000 चे 5% किती सांगितले तुम्हाला मी? 750. 750 interest. So annuity means the asset is the interest bearing investment, which is investment in the lease or whatever it may be asset. It is the interest bearing investment. So interest will be paid 750 on 15,000. So the same day entry will be त्याच दिवशी एंट्री होईल. इंटरेस्ट ज्या वेळेला होतं चार्ज केलं जातं ते असेट वर केलं जातं, म्हणून असेट अकाउंट डेबिट लीज अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट सो 15,750 15,750 ही अन्युइटी नुसार असेटची इंटरेस्ट बेरिंग व्हॅल्यू आली. समजलं सर्वांना? हा एक बॉक्स आहे. लेजर अकाउंट किती सोपं आहे बघा बरं का. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितले की व्हॉट इज annuity under depreciation method. The annuity means the depreciation which is charged on the assets. That asset will be the interest bearing investment. So 15,750 is the assets value of that asset, and on last day of the month, year 31st March or whatever it will be, by depreciation account. Depreciation किती चार्ज केले? How many depreciation charge? 3,464. 3,464 rupees 62 paisa. So depreciation will be 464.42 paise. 3,464 rupees 42 paise. So the interest depreciation will be charged every year in this amount 62 paise. 62 है ऐसा कितने बरोबर है? 3464.62. So depreciation will be 3464.62. So this year the lease is for 5 years. So this entry for first year. So first year entry will be closed here. The balance will be by balance carried down. किती बॅलन्स आला बघा पहिल्या वर्षी 15,750 रुपयामधून हे 3,464 रुपये 62 पैसे गेले. एवढे डेप्रिसिएशन किती आले? 12,285.38. 12,285.38.
200 58 85 sir. 85 0.38. and 38 is equal to, yes, this is the balance. So the balance of that assets on the second year or first day of the second year will be 12,285 rupees 38 paisa. So value of that asset at the beginning of the second year, that is on the day of first, on the day of first, to balance brought down 12,285 rupees 38 paisa. So सेकंड इयर लीज खरेदी केला फक्त एकदा पहिल्या वर्षी खरेदी केलं म्हणून पहिल्या वर्षी लीज खरेदी केल्यानंतर आपण लीज अकाउंट बँक अकाउंट केलं सेकंड इयरला वर्षी लीज खरेदी केलं का आपण नाही केलेलं म्हणून आता इथे खरेदीची एंट्री येणार नाही पण त्या सेकंड दुसऱ्या वर्षी तुम्हाला टू इंटरेस्ट अकाउंट याची एंट्री करावी लागेल इंटरेस्ट रेट किती आहे रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 5%. आता 5% EMI करायचं बॅलन्स शीट करायचं 5% 12,285 38 into 5% ही अमाउंट काढायची अमाउंट ही काढायची 12,285 रुपये 38 पैशाला 5% नाही करायचं किती येते बघा 614 rupees and 27 paise. 614 rupees 27 paisa. So second year the amount of that lease will be 5 6 9 9 8 2 1. So second year the amount of that asset will be 12,899.65 paisa. This is the value. Again, this year, at the end of the last day of the year, by depreciation account, every year there will be the depreciation by annuity method 3,464.62 paise. एवढे तुम्हाला डेप्रिशिएशन दरवर्षी करायचे ते बाय डेप्रिशिएशन टाकायचं पुन्हा हे सेकंड इयर क्लोज करायचे तुम्हाला सेकंड इयर क्लोज करताना बाय बॅलन्स carried down. So 12,899.65. ही 12,899.65 तिकडे घ्यायची क्लोज करायचं अकाउंट क्लोज करायचं आहे या 12,899.65 मधून वजा करा किती आलं बघा बॅलन्स 9,435 रुपये 3 पैसे बरोबर आहे ना 9,435 रुपये 3 paise. Very good. Nice. Very good. At the beginning of the third year, that balance brought down 9,435.3 will be again 5% on this amount. That is, amount 5% interest on 9,435 rupees 3 paisa. 471.75 paise. 471.75 paise, and that will be the interest to interest account, and then again this amount will be how much 78,609. So 9906. This is the amount. Total amount again on 31st day of that year by depreciation account. Every year depreciation will be the same, that is this one. Then account will be closed and that balance will be carried down. Balance carried down how much? 6,442 rupees 0.16 paise. 6,442. 42.16 paise. 16. 16 sir. 16 no? Yes. So 9906.78. This is the
So that balance again will be taken in the fourth year, that is 6664, sorry, 2 balance brought down Down. 6442 4.16. 0.60. That will be the balance. Again, interest to interest of that year. So interest will be 6442.16 into 5%. How much? 322.11 paise. 320. 2.11. 11. 11. So amount will be 64.27 paisa. Oh, so depreciation again, that year depreciation will be charged a depreciation account 36346462 and by balance carried down. So 676427 minus 3464.6. या 67,764.27 दिसते का तुम्हाला? नाही सर. एक मिनिट जरा सेकंड. आता दिसायले सर. हा या इकडं. हा बोलू नका कोणी बोलायचं नाही जरा नाही दिसत थोडंसं लक्ष लास्ट इथं. आता इथं काय झालं बघा, हे लास्ट इयर आहे, फायनल इयर प्लीज आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, इथला बॅलन्स किती आला बघा? 3299.65. 99.65. 3299.65. लक्ष द्या. आता हे क्लोजिंग आहे, इथं तुम्हाला क्लोज झालं पाहिजे. इथं तुम्ही काय केलं पाहिजे? क्लोज करायचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळं या ठिकाणी क्लोजिंग एंट्री असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. आणि म्हणून इथं टू इंटरेस्ट बघा 3299.65 into 5%. किती आले बघा 5%? 164.97. 164.97. 164.97. इथं तुम्हाला हा प्रॉब्लेम 14 चे 14 मार्क मिळाले का नाही हे सांगण्यासाठी अतिशय महत्त्वाचं लक्षात घ्या. हे जर टॅली झालं, एका दुसरा पैसा एक कमी झाला तर चालू शकता याच्यामध्ये, पण हे 7 5 12 9 10 16 4 1 5 14 1 7 16 4 3 34 64 65. आता इकडे बघा लास्ट इयर आहे, बाय डेप्रिशिएशन अकाउंट डेप्रिशिएशन किती आहे? 346462 क्लोज. आणि अशा पद्धतीनं हे अकाउंट ऑटोमॅटिक क्लोज होतं, इथं बॅलन्स निघायचं नाही, इथं अकाउंटचा बॅलन्स काढायची गरज नाही. हे इज इक्वल टू हे आलंच पाहिजे, म्हणजे तुमचे 14 पैकी 14 मार्क तुम्हाला तिथं मिळू शकतात. समजलं का सर्वांना? अशा पद्धतीनं प्रॉब्लेम आहे, सर्वांनी लक्ष द्यायचं, त्यामध्ये घ्यायचं आणि हा लिहून घ्यायचा. आता बघा त्याच्यामध्ये समजते का? Last year balance brought down 329965, interest 16497. हे याच्यावरचं 5% व्याज काढलेलं आहे. Total interest bearing investment at the end of the 5th year will be 346.62 and amount depreciation amount is same, so the balance will be the need, so that the 5 years leaves. So या पद्धतीने तुम्हाला ह्या लिस्टच्या एंट्र्या करायच्या आहेत. पहिल्यापासून त्या एंट्र्या बघा तुम्ही आणि करून घ्यायचं सर्वांनी.